गुड मॉर्निंग स्टुडंट. आजच्या बायोलॉजीच्या क्लासमध्ये आपण नवीन टॉपिक सुरुवात करू, दॅट इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मागच्या लेक्चरमध्ये आपण असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन बघितले होते, ज्याच्यामध्ये आपण त्याचे टाईप्स पण बघितले, जसे की फ्रॅगमेंटेशन, बडिंग, ठीक आहे ना, आणि स्पोर फॉर्मेशन. तसेच काही आणखीन प्रकार बघितले होते, जसे की बायनरी फिजन, कोनिडिया फॉर्मेशन आणि जेम्यूल फॉर्मेशन. ठीक आहे. आजच्या व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन या टॉपिकमध्ये आपल्याला 3 पॉइंट स्टडी करायचे आहेत. त्याच्या मेथड स्टडी करायचे आहेत: कटिंग, ग्राफ्टिंग अँड टिश्यू कल्चर. नाउ गोइंग वन बाय वन. फर्स्टली देयर इज इंट्रोडक्शन टू द पॉइंट दॅट इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. नाउ vegetative reproduction means what? Some plants reproduce asexually through their vegetative parts. What is the meaning of vegetative parts? So a perfect plant, आपण कशाला म्हणू? A perfect plant show a perfect root system, a perfect stem, a perfect leaf. That is a higher plant, or all these 3 parts are known as vegetative parts of that plant. Okay, in vegetative reproduction, by using these 3 parts, plant reproduce itself. How? Naturally, you can see that is root. Example carrot आहे, जे आपण मागच्या वर्षी बघितलं, ते नॅचरली कसं व्हेजिटेटिव्ह रिप्रोड्यूस होते तसं. स्टेम पोटॅटो आहे, हे पण एक्झाम्पल आपण मागच्या वर्षी बघितलं. लीफचं एक्झाम्पल ब्रायोफायलम आहे, याचा स्पेसिमन सुद्धा आपण मागच्या वर्षी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये दाखवलेला आहे. ठीक आहे ना. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचं हे नॅचरली घडून येणारं जे काही रिप्रोडक्शन आहे, त्यावर डिपेंड न राहता ह्युमन बीइंग एक्सप्लॉइट द नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन अँड प्रिपेअर, और काही मेथड्स त्यांनी अशा तयार केल्या की जेणेकरून नॅचरली व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन वर डिपेंडंट न राहता आर्टिफिशियल मेथड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन शोधण्यात आली. ती कशासाठी? तर वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवठा व्यवस्थित प्रमाणात व्हायला पाहिजे, त्याकरिता या सगळ्या मेथड्स ज्या आहेत त्या शोधून काढण्यात आल्या, किंवा आपण ह्युमन बीइंगनी फार पूर्वापार काळापासून ते करत आलेलो आहोत. जसं की तुम्ही बघता, ज्यांच्याकडे शेती आहे, ऊसाचे बेने असतात, बीन असते, ठीक आहे ना, केळीचे बेने असतात, बरोबर. टिश्यू कल्चरचे रोपं तुम्ही टिश्यू कल्चरच्या लॅब्समधनं वगैरे सुद्धा विकत शेतकरी आणतात आणि डायरेक्टली जमिनीमध्ये रोवतात. ज्यांचे सीड्स नाही आहेत, ठीक आहे ना, असे फळं फुलं यांची जर का शेती करायची असेल तर व्हेजिटेटिव्ह पार्ट्सवरच डिपेंडंट राहून ते रिप्रोडक्शन जे आहे ते पार पाडल्या जाते. आणि अशाच काही मेथड्स आपल्याला या टॉपिकमध्ये किंवा आजच्या या क्लासमध्ये समजून घ्यायचे आहे. त्याचे जे काही प्रकार आहेत ते अशा प्रकारे आहे. दॅट इज कटिंग. ही एक मेथड आहे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनची. त्याच्यामध्ये मग कटिंग हे रूटचं पण असू शकते, लीफचं पण असू शकते आणि स्टेमचं सुद्धा असू शकते. दुसरा प्रकार आहे ग्राफ्टिंग. त्याच्यामध्ये आपल्याला 2 डेफिनेशन्स बघायचे आहेत, सायन अँड स्टॉक. आणि तिसरा प्रकार आहे टिश्यू कल्चर. अशा प्रकारे आजच्या या बायोलॉजीच्या क्लासमध्ये पहिल्या चॅप्टरचा हा दुसरा पॉइंट आपण स्टडी करणार, दॅट इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. ठीक आहे. तर लक्ष द्या, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करण्यासाठी प्लांट जे आहे ते स्वतःच्या व्हेजिटेटिव्ह पार्ट्सचा उपयोग करते. हे आत्ताच आपण समजून घेतलेलं आहे. व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे रूट, स्टेम आणि लीव्स. रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजे कोणते? फ्लावर अँड फ्रूट. ओके. नाउ आता ह्या ज्या मेथड्स आहे, ह्या ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर अशा 2 शाखां थ्रू किंवा अशा 2 स्ट्रीम्स थ्रू ह्या डेव्हलप केल्या गेल्या. ठीक आहे ना. आणि मल्टिपल फ्रेश स्टॉक तयार करण्यासाठी, टू प्रोव्हाइड द फूड रिक्वायरमेंट टू अ लार्ज पॉप्युलेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा ह्या सगळ्या टेक्निक्स ज्या आहेत ह्या शोधून काढण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. तर आपण पहिली टेक्निक बघू याच्यामध्ये, दॅट इज कटिंग. कटिंग या टेक्निकमध्ये
तुम्हाला the small piece of any vegetative part of a plant having one or more bud is used for propagation. That is a cutting. आता बड म्हणजे कळी नाही, ठीक आहे ना. बड म्हणजे असा एक ग्रोइंग पॉइंट लीफ मधला, स्टेम मधला, ठीक आहे ना, किंवा रूट मधला, की जिथून पुढे प्लांट ग्रो होऊ शकते. जसं की स्टेम मधला आपण ग्रोइंग पॉइंट जर का बघितला तर तो नोडल रिजन आहे, ठीक आहे ना. आपण नोड आणि इंटरनोड हे 11th क्लासमध्ये शिकलेलो आहोत. तर नोडल रिजन पासनं ब्रांचिंग होऊ शकते, हे पण आपण शिकलेलं आहे. इथे बडिंग पॉइंट किंवा बड जो आहे तो तयार होतो. स्टेम कटिंगच्या या प्रोसेसमध्ये आपल्याला एक किंवा एकापेक्षा जास्त बड असणारा आपल्याला पार्ट पाहिजे. हा पार्ट तुम्ही मेन पॅरेंट किंवा ज्याला आपण म्हणू की ज्याचा आपल्याला कटिंग करायचं आहे त्याचा कट करून तुम्ही जर का तो जमिनीमध्ये रोवला तर हेच बड जे आहे ते पुढे चालून न्यू प्लांट बॉडी तयार करू शकतात. याला आपण म्हणू दॅट इज स्टेम कटिंग. याचं एक चांगलं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, दॅट इज रोज. आपण बघतो आपल्याकडे आई किंवा बहीण कलम आणते है ना, त्यांच्या आवडत्या झाडाची, फुलाची वगैरे, आणि ती कलम जमिनीमध्ये रोवली की एक नवीन प्लांट बॉडी त्याच्यापासून तयार होते. त्याच्यासाठी रूटच पाहिजे अशातला भाग नाही, सीड पाहिजे अशातला सुद्धा भाग नाही. नाव सेकंड सब पॉइंट इज लीफ कटिंग. आता लीफ कटिंगचं जे एक्झाम्पल आहे ते आहे सॅन्सेविएरा. सॅन्सेविएरा म्हणजे नागफणी. तुम्ही हे झाड बघितलं असेल. नागफणी या झाडाची तुम्हाला स्टेम दिसणार नाही, डायरेक्टली तुम्हाला त्याचे मोठे हिरवे जाड असे लीफ पाहायला मिळतील, ज्याची बॉर्डर जी आहे ती येलो कलरची असते थोडी, ठीक आहे ना. त्याला नागफणी म्हणतात. या लीफचा जर का तुम्ही एक कट घेऊन जमिनीमध्ये रोवला तर पुढे चालून हे सिंगल लीफ जे आहे ज्याचा तुम्ही कट घेतलेला आहे त्याच्यापासून नवीन प्लांट बॉडी तयार झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. याचं एक्झाम्पल नागफणी, दॅट इज सॅन्सेविएरा आहे. हे झालं लीफ कटिंग. नाउ कम टू द पॉइंट, सब पॉइंट, दॅट इज रूट कटिंग. रूट कटिंगचं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे ब्लॅकबेरी. ब्लॅकबेरी तुम्ही मलबेरी, ब्लॅकबेरी, तुतीचं झाड, ठीक आहे ना, हे बघितले असतील. असे द्राक्षासारखे एक बेरी सारखा प्रकार असतो. ही जी ब्लॅकबेरी आहे, ही ब्लॅकबेरीचं जे झाड आहे त्या प्लांट्स मध्ये जे रूट आहे त्या रूटचा जर का तुम्ही कटिंग घेतला किंवा कट घेतला तर हा रूट जमिनीमध्ये रोवल्यानंतर तुम्हाला नवीन प्लांट बॉडी तयार करून देईल. यामध्ये सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारे सीड किंवा बाकी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनवर डिपेंड राहण्याचं काम नाही. अशा प्रकारे कटिंग या प्रोसेसमध्ये आपण लीफ, स्टेम आणि रूट या तिन्ही व्हेजिटेटिव्ह पार्ट्सचा कट घेऊन जर का त्याला फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड केली तर इझिली आपल्याला नवीन प्लांट बॉडी मिळू शकते. नाउ कम टू द पॉइंट, दॅट इज ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग, तुम्ही बडिंगचा गुलाब हा शब्द ऐकला असेल. बडिंगचा गुलाब कसा तयार केला जातो तर दोन पार्ट्स प्लांटचे अशा प्रकारे जॉईन केल्या जातात की जेव्हा ते पुढे ग्रो होतील तर एक प्लांट तयार होईल, ठीक आहे ना. सो इन दिस मेथड पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बड, त्याला काय म्हटलं जाईल, सायन. पार्ट ऑफ द स्टेम कंटेनिंग मोर दॅन वन बड. आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्टेमचा असा पार्ट घ्यायचा आहे ज्याच्यावर एकापेक्षा जास्त बड असतील, म्हणजे ग्रोइंग पॉइंट असतील, म्हणजे तिथून पुढे ब्रांचिंग होईल असा. आणि एक दुसरा पार्ट घ्यायचा आहे जॉईंट ऑन टू द रूटेड प्लांट कॉल्ड ॲज स्टॉक. आणि एक असं रूटेड प्लांट की जे फार वेल ग्रोन आहे, जमिनीवर डिसीज फ्री आहे ते प्लांट, कुठल्याही प्रकारे त्याला कुठलाही डिसीज नाही आहे. या प्लांटला तुम्हाला दोन्ही प्लांटला कट करायचं आहे. कसं कट करायचं त्याची टेक्निक आहे. ग्राफ्टिंग इज नॉट द सायन्स ओनली, ग्राफ्टिंग इज द आर्ट अँड सायन्स. हाऊ, तर हे ग्राफ्टिंग करण्यासाठी तुम्हाला विशेष प्रकारे टेक्निक आणि एक प्रकारचं कौशल्य लागते, स्किल लागते. तर कसं बघा, हा जो ज्या पार्टवर आपण
झाड किंवा ते जे प्लांट कट आहे तो वाढवणार आहोत, त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे स्टॉक. ठीक आहे. आणि ज्या प्लांटला आपल्याला वाढवायचं आहे त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे सायन. ठीक आहे. तर हा जो स्टॉक आहे, या स्टॉकवर तुम्हाला एक व्ही शेप कट द्यावा लागेल. जी स्टॉक आहे त्याच्यावर व्ही शेप कट द्यावा लागेल. आणि जो सायन आहे ज्याच्यावर तुम्ही ग्रोईंग बर्ड आहेत हे पाहून ठेवलेला आहे, त्याला तुम्हाला एक टंग शेप कट द्यावा लागेल. टंग शेप म्हणजे जिभेच्या आकाराचा. आता हा जो टंग शेप सायन आहे तो या व्ही शेप कट केलेल्या स्टॉकवर तुम्हाला लावायचा आहे. कशा प्रकारे बघा तर अशा प्रकारे. ठीक आहे. लक्ष हे द्यायचं आहे की कुठल्याही प्रकारे बर्ड डिस्टर्ब व्हायला नको. आणि याला प्लांट वॅक्स मिळते, त्या वॅक्सनी जोडून थ्रेडनी त्याला बांधून घ्यायचं आहे. आणि पुढे काही दिवसांनी किंवा काही पिरियड झाल्यानंतर ही कंप्लीट प्लांट बॉडी म्हणून जॉईन होईल आणि ती ग्रो व्हायला सुद्धा लागेल. अशा प्रकारे ग्राफ्टिंगची टेक्निक केली जाते आणि यालाच पुढे बड ग्राफ्टिंग असं सुद्धा म्हटलं जाते. याचं एक एक्झाम्पल, 2-3 एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहे. जसं की ऍपल आहे, पेर आहे, रोज आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे ग्राफ्टिंगचा हा पॉइंट इथे संपतो. या ग्राफ्टिंगच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ग्राफ्टिंगची डेफिनेशन, सायन मीन्स व्हॉट, स्टॉक मीन्स व्हॉट, अशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात विथ एक्झाम्पल. नाउ कम टू अवर लास्ट पॉइंट, दॅट इज टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर हा पॉइंट आपण 11th स्टँडर्ड मध्ये डिटेलमध्ये बघितलेला आहे. त्यामध्ये आपण बघितलं होतं की टिश्यू कल्चर या टेक्निकमध्ये आपल्याला प्लांटचा एक सेल सुद्धा कामात पडू शकतो. तो कसा बघा, आपण म्हटलं होतं की एक डिसीज फ्री प्लांट आहे आणि त्यालाच आपल्याला पुढे ग्रो करायचा आहे. ठीक आहे ना. तर याच्यासाठी याच्या रूट स्टेम किंवा लिव्स पैकी एक कुठलाही टिश्यूचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, ज्याला की आपण म्हणायचं आहे एक्सप्लांट. त्याला काय म्हणायचं आहे, एक्सप्लांट. आणि हा कल्चर मीडियमवर म्हणजे लॅबमध्ये इनविट्रो कंडिशनमध्ये कल्चर मीडियमवर तुम्हाला त्याला ग्रो करायचा आहे या टिश्यूच्या पार्टला. याला म्हटलं जाईल एक्सप्लांट. हा टिश्यूचा पार्ट जो आहे तो पुढे चालून एक नेक्स्ट स्टेप त्याच्या लाईफमधली दाखवल, दॅट इज फॉर्मेशन ऑफ अनऑर्गनाइज्ड मास. अनऑर्गनाइज्ड मास त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे कॅलस. म्हणजेच काय, कुठल्याही प्रकारे रूट स्टेम लिव्ज अशा प्रकारे स्ट्रक्चर तयार झालेलं नाही, पण या एक्सप्लांटमध्ये तुम्हाला ग्रोथ पाहायला मिळेल. आता हा जो कॅलस आहे हा पुढे चालून त्याच्या लाईफमधली पुढची स्टेप दाखवल, दॅट इज ऑर्गॅनोजेनेसिस. Organogenesis means what? Organ formation. That is root formation and shoot formation. ठीक आहे ना. आणि अशा प्रकारे एक प्लांट बॉडी तुम्हाला डेव्हलप झालेली पाहायला तिथे मिळेल. त्यानंतर हा जो कंप्लीट प्लांट बॉडी ही जी तयार झालेली आहे ही पुढे पॉटेड केली जाते, म्हणजेच कुंड्यांमध्ये लावली जाते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या हवामानामध्ये त्याची टेस्ट घेतल्या जाते आणि त्याचा कसा रिझल्ट मिळतो ते पाहायला जाते. आणि जर का त्याचा रिझल्ट ओके मिळत असेल तर अशा प्रकारे नंबर ऑफ प्लांट आपण एका सिंगल प्लांट बॉडीमधनं लॅबमध्ये इनविट्रो कंडिशनमध्ये तयार करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पॉइंटमध्ये आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन बघितलंय, ज्याच्यामध्ये आपण कटिंग, स्टेम कटिंग, लीफ कटिंग, रूट कटिंग हा प्रकार बघितला. त्यानंतर ग्राफ्टिंग, त्यामध्ये आपण 2 डेफिनेशन्स बघितल्या, सायन आणि स्टॉक. त्यानंतर आपण तिसरा प्रकार बघितला, दॅट इज टिश्यू कल्चर, जो आपण 11th स्टँडर्डमध्ये डिटेलमध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे ना. आणि या टिश्यू कल्चरला आणखीन एक नाव आहे, दॅट इज मायक्रो प्रोपोगेशन. ॲज इट इज टेक्स प्लेस इन अ मायक्रो लेवल, that's why it is known as micro propagation. So here is the end of this topic.